सखी सावली काव्यांजली। आई तेव्हा समोरचा तेव्हा शांत झाला। तुम्ही लाडूचा विषय काढलात आणि नेमकं लाडूच्या बाबतीत खरंच काहीतरी। बस तिने सांजेच्या वेळेला भलतं सलतं काही मनात आणू नकोस। बघितलंस का ती वाट तू नीट बाहेर ओढली नव्हतीस म्हणून ती शांत झाली। नीट लाव बघू जा। हो आई आई तेव्हा पुन्हा विजला। मला खूप भीती वाटते। हा लाडूच्या बाबतीत खरंच कसला तरी संकेत नसेल ना। काय प्रीतम 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 देवा या अंजलीची पीडा आमच्या आयुष्यातून निघून जाऊ दे। तिचा एकदाच काय तो निकाल लावून टाक आणि तुझी कृपा अशीच आमच्यावर ठेव। आणि माझ्या आशूकडेही लक्ष दे। तिचं आणि प्रीतमचं लग्न जुळू दे। आयुष्य सुखाचं होऊ दे माझ्या पोरीचं। प्रीतम तुम्ही या ना। नाही ऍक्च्युली हो या हो आत बसून गप्पा मारूया। यावेळी काही ऐकणार नाही मी तुमचं। यायचं आणि बसायचं निवांत। नाही ऍक्च्युली मी अहो काही नाही बसा म्हटलं ना। आधी बसा शांत व्हा मग आपण गप्पा मारू काय। थांबा एक मिनिट आशू त्यांच्यासाठी कॉफी करून आण। कॉफी आवडते त्यांना जायफळ घातलेली। नाही नको ऍक्च्युली मी अंजलीला भेटायला आलो आहे का ती घरी। हा अंजलीसाठी घरी आलाय आणि अहो अंजली भरून अगं अंजली म्हणायला लागलाय। जास्तच गुळपिड आलेलं दिसतंय। ऍक्च्युली आज सकाळीच माझं आणि अंजलीचं बोलणं झालं। आम्ही संध्याकाळी एका कवितेच्या कार्यक्रमाला जाणार आहोत। त्यासाठीच तिला मी फोन करत होतो पण तिचा फोनच लागत नाही। मला वाटलं दुकानात असेल तर दुकानातही जाऊन आलो पण शिवादादा म्हणाले की ती घरी गेली। ती घरी आहे का बोलवाल का तिला प्लीज। अहो नाही ना ती सकाळी जी दुकानात गेली ना ती आलीच नाहीये परत। पण दुकानात नाहीये मी म्हटलं ना आत्ताच। तिच्या खूप मैत्रिणी आहेत। एखाद्या मैत्रिणीकडे टाइमपास करायला गेली असेल। हो हो ना। नाही असं नाही करणार ती। आमचं ठरलंय ना कवितेच्या कार्यक्रमाला जायचंय। जर तिला कॅन्सल करायचं असेल तर तिने मला कळवलं असतं। नाही ना तशीच आहे ती। हो तिला माणसाची किंमत वगैरे नाहीये आणि वेळेचं महत्व तर नाहीच नाही। सगळं तिचं तोंड देखलंय हो। ते म्हणतात ना मी नाही त्यातली आणि सुनंदा वाटेल ते बोलू नकोस। अहो प्रीतमराव ही जे काय बोलते तसं नाहीये। आमची अंजली खूप गुणाची आहे। साधी सरळ प्रेमळ माणसं जोडणारी। हे घर दुकान आणि तिची अक्काई
हेच तिचं छोटंसं जग, त्याच्यामध्येच ती समाधानी असते. आय नो काका, पण आहे कुठे ही? म्हणजे दुकानातही नाहीये, घरी नाहीये, फोनही लागत नाही तिचा. हो ना, आम्हाला पण त्याची काळजी लागली हो. सुनंदा ती नक्की घरी आली नाही सकाळपासून? अहो नाही ना, नाहीतर तुम्हाला सांगितलं नसतं का मी या आधीच. एनिवे, अडकली असेल कुठेतरी. काका मी निघतो. हां काका, तिचा काही कॉन्टॅक्ट झाला तर प्लीज मला कळवा. हो हो नक्की कळू. आई, तिचा फोन बंद येतोय. तिचा फोन कधीच बंद नसतो आणि यावेळी तर नाहीच नाही. काय झालं असेल आई? अशू, तिची पर्स आणि फोन आधीच लपून ठेवायला होता. लक्षात कसं गेले आपल्या? आई आता त्यांना संशय आला ना तर आपली वाट लागली म्हणून समज. ही पर्स आणि मोबाईल अंजलीचाच आहे ना? हो, हा मोबाईल अंजलीचाच आहे. बंद पडलाय, चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे. मी तिला किती वेळा सांगितलं की नवीन घे, पण ऐकत नाही. मग तिची पर्स आणि मोबाईल इथेच आहे म्हटल्यावर ती घरातच असायला पाहिजे ना? इथे फोन आणि पर्स ठेवून ती बाहेर कुठे जाणार? काव्या, अगं तू उगाच काळजी करतेस. अगं कामाच्या गडबडीत तिनं फोन चार्ज केला नसेल, बंद पडला असेल. एक काम कर, ती आता ह्यावेळी दुकानातच असेल ना? हो. तो तिच्या दुकानात काम करणारा मुलगा, काय त्याचं शिवा का काय नाव आहे, शिवा दादा. त्याच्या फोनवर कर. हो शिवा दादा. The subscriber is currently switched off. Please try after some time. आई, आई त्याचाही फोन बंद आहे. ह्या काळजी नको करू. ते बाजारात गेले असतील दुकानाचं सामान आणायला, आणि तुला माहितीये रेंज नसते सगळीकडे. अजिबात काळजी करू नकोस आणि कोणाला फोनही करू नकोस. काव्या, समजतं ना बाळा, शांत. असं काहीही झालेलं नाही. आतमध्ये बघतो जाऊन. अंजली, घरी सगळीकडे शोधलं, कुठेच नाही आहे ती. सुनंदा, तिची पर्स आणि मोबाईल इथेच आहे. म्हणजे ती दुपारी घरी येऊन गेली असणार. कुठे गेली असेल ती? आणि ह्या वस्तू इथे का ठेवून गेली? तू तिला काही कामासाठी वगैरे पाठवलंस का? असं असेल तर स्पष्टपणे सांग. अगं आठव जरा. अगं सांग ना. हो, आता जरा ताण दिला ना डोक्याला, तेव्हा आठवलं. म्हणजे दुपारी आली होती ती घरी. त्यावेळेस आम्ही जेवायला बसलो होतो, पण ती काहीतरी शोधत होती आणि तिला ते सापडत नव्हतं. काय शोधत होती? काय शोधत होती ते मला नाही माहित,
म्हणजे मी विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती मला सांगते होय. बरं, नंतर म्हणाली की जे काही शोधते ते अडगळीच्या खोलीत जाऊन बघ, असं म्हणून ती गेली. बरं, नंतर मला इतकी कामं होती, मी माझ्या कामात अडकून पडले आणि ती दुपारी काहीतरी शोधत होती, आता संध्याकाळ झाली आहे. ती अडगळीची खोली कुठे आहे? आपण तिकडे जाऊन बघूया का? मी दाखवतो, या. हीच ती आमची अडगळीची खोली. इथे सगळं आम्ही जुनं सामान ठेवतो. झालं बाई, तुला कडी काढायला सांगितली होती, नाही तर वाट लागली असते आज. अंजली, आई अंजली, 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 काय झालं? अंजली, उठ. ए अंजली, काय झालं तुला? काय झालंय? अंजली, इकडे बघ. अंजली, इकडे बघ. अंजली, अरे एवढं रक्त. अंजली, अंजली, पाहिलं काय झालं? अंजली, अंजली, इकडे बघ. अंजली, देवा, अंजलीला काय झालंय? अंजली, 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 मी प्रीतम. अंजली, इकडे बघ. अंजली, आपल्याला डॉक्टरकडे न्यावं लागेल. हो, अंजली, लाडूचा फोन आला वाटतं. बाबा, आता. हॅलो, हा बाबा बोला. हाय, प्रीतम, 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 लाडू कुठे, कशी आहे ती? डॉक्टर काय म्हणाले? शांत हो, शांत हो. म्हणजे तिला विंचू चावला आणि तिला डोक्यालाही मार लागलाय. डॉक्टर म्हणाले की सिच्युएशन क्रिटिकल आहे सर. वाचेल ना ती, बरी होईल ना? हो हो वहिनी, काळजी करू नको, प्लीज शांत हो. डॉक्टर काय म्हणाले? तू स्वतः भेटलास का त्यांना? हो, माझं झालंय बोलणं. आणि तिला एवढं लागलं कसं? विंचू कुठे चावला? ती अडगळीच्या खोलीत गेली होती ना, तिथे चावला. अडगळीच्या खोलीत? अगं तिथे काय करत होती ती? लाडू, लाडू. वहिनी, आता नाही जाता येणार ICU मध्ये. आपल्याला त्याची ट्रीटमेंट चालू आहे. डॉक्टर म्हणाले कोणालाही नाही जाता येणार, थोडा वेळ नाही भेटता येणार तिला. मला एकदा बघायचं, तिला एकदा बघू दे. नाही, सांगा ना मला, एकदा तर तिला मला बघायचं. लाडू, प्लीज शांत हो. त्या बिचाऱ्या अंजलीवर ही वेळ तुमच्यामुळे आली, हे कळतंय? काही काय बोलताय? आम्ही काय केलंय? काहीच केलं नाही. अंजली दुपारी घरी आली होती का हे मी विचारलं होतं ना. अंजली अडगळीच्या खोलीत गेली आहे हे अगोदरच सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती. तिच्या या अवस्थेला मी दोघी जबाबदार आहात. मला एक सांग, अंजली अडगळीच्या खोलीत स्वतःहून काय शोधायला गेलेली का तुम्ही तिला पाठवलं होतं? तुम्ही दोघींनी काय उद्योग करून ठेवले नाहीत ना? अहो, काही काय बोलताय? सांगितलं ना तुम्हाला, आम्ही काही केलेलं नाहीये. अंजली पुढे पुढे करते ना, तेच तिच्या अंगाशी आलं. ही बोल, मीच एकटी बोलते ना. हो,
म्हणजे आम्हाला वाटलं होतं ती काहीतरी शोधत होती, ती शोधून झाल्यावर दुकानात जाईल आणि बाबा नंतर आमच्याही लक्षात नाही राहिलं. एक लक्षात ठेवा, हे सगळं तुमच्यामुळे घडलंय असं मला जर कळलं ना तर शिवाचा फोन. अंजली दुकानातून घरी कशाला आलेली हे तो नक्की सांगू शकेल. हॅलो. अरे अंजलीची तब्येत जरा नाजूक आहे. डॉक्टरने पण अजून काहीच सांगितलं नाही. बरं मला एक सांग, अंजली दुकानातून घरी येताना काय सांगितलं होतं तुला? काही शोधायचं असं काय म्हणाली होती? बर, हो, मी कळवतो तुला. सुनंदा, तूच अंजलीला घरी जेवायला बोलवून घेतला होतास. मी मला संशय होताच. आताच काय ते खरं खरं सांग, नाहीतर मी पोलिसात जाईल. तुमच्यामुळेच हे घडलं, त्यामुळे पोलीस तुमचं काय करतील त्याचा विचार करा. ते काय झालं? अंजलीच्या बाबतीत जर काही घडलं ना तर माझ्याशी गाठ. डॉक्टर, माझी बहीण कशी आहे? तिला बरं वाटतंय ना आता? कशी आहे ती? हे बघा, पेशंटला इथे आणायला थोडा उशीर झाला. त्यामुळे त्यांची कंडिशन क्रिटिकल. पूर्ण शरीरात विष पसरलं. त्यातल्या त्यात त्यांच्या पायाला जखम झाली आहे, त्यामुळे खूप रक्त वाहून गेलं. आणि सगळ्यात क्रिटिकल म्हणजे त्यांना हेड इंजुरी झाली. डॉक्टर, आता तुम्ही जे उपचार करताय त्याचा परिणाम काहीच नाही का? ट्रीटमेंट सुरू आहे, पण आता या क्षणी वी कॅन नॉट अच्युअर एनिथिंग. पहाटेपर्यंत वाट बघावी लागेल, नंतरच काय त्या गोष्टी कळतील. बरं, तुमच्यापैकी कोणाचा ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह आहे का? पेशंटला AB निगेटिव्ह ब्लड ग्रुपची गरज आहे, त्याची इमिजिएट व्यवस्था. आमच्या ब्लड बँकेत सध्या तो नाही आहे. आणि हो, ब्लड ग्रुप रेअर आहे, त्यामुळे सहज मिळणार, पण आपल्या पेशंटला त्याची गरज आहे. त्यामुळे जरा घाई. डोंट वरी डॉक्टर, मी बघतो. बस इथे. काव्या, शांत हो बघू. काही नाही होणार अंजलीला, काही नाही होणार अंजलीला.